सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. पोषक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड. शिवाई एसटी बसची ऑटोला धडक, 5 प्रवाशांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. वरुड ते राजुरा बाजार रोडवरील घटना. अपघातात 5 प्रवाशांच्या मृत्यूनंतर वरुड तालुक्यात शोककळा. मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या, गावकऱ्यांचे आंदोलन करून मागणी. शिवाई बसचा चालक 26 वर्षीय निखिल वर्टी वरुड पोलिसांच्या ताब्यात. काही लहान मुलं, वडील गिडे सगळ्याचं काही कोणी गेलाय घरचं, पण सगळं बेकार वाटलं. इथं 6 जण गेले गाडीनं. तर हा अपघात कसा झाला, मृतकांचे नाव काय, ते सर्व प्रवासी कुठले होते, या अपघाताची A to Z माहिती आम्ही या बातमीत सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्राप्त माहितीनुसार 18 फेब्रुवारीला सकाळी 10:15 वरुड एसटी बस स्थानकावरून वर्धा आगारातील इलेक्ट्रिक शिवाई एसटी बस क्रमांक MH49 BZ 9432 वरुड ते वर्धाकरिता निघाली. तर वरुड तालुक्यातील वाडेगाव येथून ऑटो चालक कैलाश नागदिवे प्रवासी घेऊन वरुडकडे निघाला. हा ऑटो राजुरा बाजार येथून वरुडकडे निघाला असता यात चालकासह एकूण 7 जण होते. यात 4 पुरुष, 1 महिला, 1 13 वर्षीय विद्यार्थिनी व 1 18 वर्षीय विद्यार्थिनी होती. वरुड ते राजुरा बाजार रोडवरील चुडामणी नदीच्या पुलापासून काही अंतरावर असलेल्या धरमठोक यांच्या शेतासमोर वरुडकडून वर्धाकडे जाणारी शिवाई बसची व विरुद्ध दिशेने वाडेगावकडून येणाऱ्या प्रवासी ऑटोची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की यात प्रवासी ऑटोचे अनेक तुकडे झाले, तर ऑटो चालकासह ऑटोतील सर्व प्रवाशांचा रस्त्यावर सडा पडून गंभीर जखमी झाले. यात वाडेगाव येथील 13 वर्षीय चिमुकली विद्यार्थिनी माही मांगुडकर, गव्हाणकुंड येथील राजकुमार भलावी, वाडेगाव येथील ऑटो चालक 42 वर्षीय कैलाश घनश्याम नागदिवे, वाडेगाव येथील 60 वर्षीय चिंतामण नागदिवे, जरुड येथील 83 वर्षीय हरिभाऊ शिंदे अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय. तर वडाळा येथील प्रतिभा लाड, राजुरा बाजार येथील 18 वर्षीय मोहिनी भोरे या दोघी जखमी झाल्या असून यांना पुढील उपचारासाठी नागपूर व अमरावती पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरुड पोलीस व रुग्णसेवक अभिषेक जाधव, निलेश साबडे, राहुल सोनुले, धनंजय चरफे आणि निलेश गोमकाडे यांनी सर्व जखमींना तातडीने वरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता की नागरिकांना जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही. तर अपघाताचे दृश्य सुद्धा न बघण्यासारखे होते. एवढी घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली असून वाहतूक देखील ठप्प झाली होती. वरुड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर वरुड ग्रामीण रुग्णालयात मृतकांचे नातेवाईक व नागरिकांनी एकच गर्दी केल्याने रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. एवढी मृतकांच्या नातेवाईकांनी इलेक्ट्रिक एसटी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करीत जोपर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा करणार नाही तोपर्यंत मृतदेह रुग्णालयातून नेणार नसल्याची भूमिका 6 तासापर्यंत घेतली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे, वरुड बसस्थानकाचे डेपो मॅनेजर आकाश तागडे, तहसीलदार रामदास शेडके, नायब तहसीलदार पंकज चव्हाण, वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी मृतकांच्या नातेवाईक व राजकीय नेते, कार्यकर्ते व नागरिकांची समजूत घालून प्रत्येक मृतकांच्या अंतिम संस्काराकरिता प्रत्येकी 10,000 रुपये मदत लोकवर्गणीतून देत त्यांची समजूत घातली. मात्र यानंतर सुद्धा बराच वेळ या ठिकाणी मृतकांच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी आंदोलन केले. वरुड तालुक्यातील मागील 3 वर्षातला हा सर्वात भीषण अपघात असल्याने यात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 13 वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीचा सुद्धा समावेश असल्याने वरुड तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात वरुड पोलीस करीत आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.
ही जी इलेक्ट्रिक बस आहे शिवशाही, ही जी ओरडून जात होती, हे खूप वेगात जात होती. नेहमीच ह्या बसा अतिशय वेगाने जाते. रोडाचं रुंदीकरण हे कमी आहे. दोन्ही बाजूनं खूप मोठी झाडसी आहे. त्यानंतर 2-3 वर्षापासून पुलाचं काम चालू आहे, अतिशय शांततेत चालू आहे. नेहमी ह्या रोडवर अपघात होत असते. पण हा जो अपघात झाला वरुड तालुक्यामध्ये, एवढा भीषण अपघात आजपर्यंत झाला नाही आहे. एकाच वेळी 4 जणांचा मृत्यू होणं हे मोठी खूप दुःखद घटना आहे. माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की कुठंतरी वेगावर नियंत्रण मिळवा. त्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ मदत ही मृत व्यक्तींना मिळाली पाहिजे. पण हे जे डेपो मॅनेजर आहे हे कोणत्याही गोष्टीचा रस घेत नाही. जसं त्यांना असं वाटत आहे की हे घटना एक मजाक म्हणून समजून घेतली आहे. लोकांचा रोष पाहता इथे काहीसुद्धा व्यवस्था नाही आहे. 6 तासापासून या बॉड्या पडल्या आहे, पण ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना मागणी आहे की या एस टी महामंडळाचा काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी, आज घटना आपल्यासोबत घडली आहे, उद्या कोणासोबत घडू शकते. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आमच्या गाडीनं तुम्हाला उडवलं त्याची तरतूद नाही आहे. हे शब्द त्यांचे आम्हाला मिळाले. बसमध्ये बसलं तर 10 लाख रुपये भेटते, पण तुम्हाला जर उडवलं त्याचे पैसे भेटत नाही असं मॅनेजरचं म्हणणं आहे. यासाठी हा रोष इथे उत्पन्न झालेला आहे. अपघात व्हायलाच नव्हता पाहिजे होता. आत्ताच नुकताच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान झालं. त्याच्यामध्ये ज्या प्रकारातली मेहनत ह्या एस टी महामंडळानं घ्यायला पाहिजे ती अजिबात घेतलेली दिसून येत नाही. आणि ज्या पद्धतीनं अपघात झालेला आहे त्या ड्रायव्हरला क्लच ब्रेकचं पेस्टिंगच जमलं नाही. त्यामुळं ते गाडी त्यानं जेव्हा गाडी ओव्हरटेक करत होता किंवा काय करत होता तेव्हा ती गाडी फेकल्या गेली, अक्षरशः फेकल्या गेली. जाणून बुजून मारल्यासारखी मारलेली आहे ती गाडी प्रत्यक्ष पाहिल्यावर ड्रायव्हरनं. त्यामुळं तो अपघात घडलेला आहे. ड्रायव्हरची 100% चूक आहे. आणि ही चूक गाडी गाडी ही आपल्या एस टी महामंडळाची नाहीच, ही गाडी आहे कंपनीची. आणि कंपनीची गाडी भाडेतत्वावर आपल्या महामंडळाने चालवायला घेतली असं आम्हाला आत्ता आपले बेलसरे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ही चूक शासनाची आहे. आणि शासनाने ज्या रस्त्यावर गाड्या आणलेल्या आहे या कोटी 2-2 कोटी रुपयाच्या फक्त आमच्या माणसांचा जीव घेण्यासाठी घेतलेला आहे का? हा आमचा एक मोठा सवाल आहे. त्यामुळं आमचे मुख्यमंत्री महोदयांना आणि पालकमंत्री महोदयांना, परिवहन मंत्री महोदयांना आमची मागणी आहे की आपण या मृतदेहांना सानुग्रह निधी म्हणून 25 लाख रुपये तातडीनं देण्याचं कबूल करावं. तेव्हा इथून हे मृतदेह हलवण्यात येतील असं आमचं नागरिकांचं मत आहे. अशी आमची मागणी आहे. आणि खरंच आमची आता हे सर्व घडलं. आणि यामध्ये एक मागणी जे आपले जिल्हा प्रमुख आहे डेपोच्या आगाराचे, त्यांनी आले आणि त्यांनी हे सांगितलं की ही आमच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे. आणि त्यांनी ते घडल्यावर आम्ही त्यांना जे मदतीची मागणी केली आणि ते काय करणार आहे ते मदत निश्चित ते करून राहिले. पण एकदम ते मदतही द्यायला तयार नाही डिपार्टमेंट. यावरून या शासनाच्या याच्यात जे मंडळ आहे हे आहे, अशा घटना घडल्यावर जर अशा गोष्टी करत नसेल तर हे रोज असे मृत्युमुखी पडेल, जीव जाईल, परंतु त्यांची काही यांना कदर राहणार नाही. आता एवढीच मागणी आहे की जे झालं ते निश्चित आपल्या याची चूक आहे. आणि या चुकीमुळे जे झालं त्या प्रत्येकी याला जे नियमाप्रमाणे मदत मिळेल, त्यांच्या क्लेमप्रमाणे ज्यांच्या याच्यामुळे होईल ते मिळणारच आहे. परंतु शासनानं मुख्यमंत्री निधी असो का इतर निधी असो यामधून 20 लाखाची मदत प्रत्येक व्यक्तीला दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे.